आज आहे 5 ऑगस्ट आणि आजची खासियत अशी आहे की आज आहे आपल्या मातोश्रींचा वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मातोश्री. थँक्यू. काही सगळेजण लवकर लवकर उठून सगळ्यांनी आवरून वगैरे घेतलेलं आहे सगळं. आता बघूया आज काही स्पेशल दिवस आहे म्हणल्यावर आज काय स्पेशल करायला लागणार, सोडा काही विषयच नाही हे की नाही. आज काय स्पेशल बनवायचं बघायचं काहीतरी गोड वगैरे राहण्याला लागणार, काही विषय नाही. आता थोड्या वेळानं आता आपण आवरून नाश्ता वगैरे करून जाऊन गावात जाऊया जरा, काहीतरी सरप्राईज गिफ्ट वगैरे घेऊन या मम्मीला. सगळं जेवण बनवायचं चालू आहे आता. सगळ्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळे डाएट वगैरे प्रत्येकाचं आहे, सगळ्यांचं चालू आहे बनवायचं आता इथं जरा. तर काय आता आपण आलेलो आहे मम्मीचा केक वगैरे बुक करून सगळं. आज अजून थोड्या वेळानं जायचं आहे गावात गिफ्ट आणायसाठी. तिला काही सांगितलेलं नाही आहे, माझं मी एकटा जाऊन बुक करून आलेलं आहे केक. बघूया काय होते. कुठल्या तर केला. तर आता आपण आवडलेलं आहे आणि 4 वाजलेले आहेत. तर आपल्याला जिमला जायला पाहिजे. तर काय करायचं, काही जरी प्रोग्राम असला काही जरी असलं तरी सुट्टी भेटत नाही आपल्याला, तेव्हा आपल्याला गेलंच पाहिजे. आणि गिफ्टचं वगैरे सांगितले, बहिणीला सांगितले माझ्या, ते घेऊन येतो म्हणलं. तिला पैसे पाठवू आपण डायरेक्ट ऑनलाईनच. आपण जाऊ, येतो लवकरच येणार आहे आज बड्डे म्हणल्यावर. आणि नंतर आल्यानंतर मग आपण बड्डे सेलिब्रेशन बघूच, काय विषय नाही. आणि गिफ्ट पण काय आणले त्यानंतर बघूच आपण, काय अडचण नाही. तर जात होतो जिमवरती आणि थांबलो इथं मध्येच जरासं, असंच थांबलो आहे. तर भावानो असं सांगायची एक गोष्ट, म्हणजे असं तुमच्यासोबत एक बोलायचं एक मन केलं तरी. म्हणजे पहिल्याचे दिवस भावनं कसे होते की घरात काही कार्यक्रम असला की थांबायला येत होतं किंवा काय. आता आज माझ्या आईचा वाढदिवस आहे तरी पण मला कामाला जायला लागते. तेच सांगते, विषय फक्त जबाबदाऱ्यांचा विषय आहे, जबाबदाऱ्यांचा. ज्यावेळी आता गाड्यांचा आवाज आहे, काय नीट ऐकू येणार नाही, पण ज्यावेळी आपल्या अंगावर जबाबदाऱ्या पडतील ना भावांनो, त्यावेळेस तुम्हाला म्हणजे नाही करत, सगळ्यांचीच विषय असते की परिस्थितीचा विषय आहे, सोडा काय विषय नाही. पण आपण आपलं कष्ट करत राहायचं प्रामाणिकपणे, आपल्या कष्टाला 100% फळ मिळणार, सोडा काय विषय नाही. 100% आपल्या कष्टाला फळ मिळणार. माझं सांगायचं एवढंच आहे की म्हणजे आधी कसं आपण सगळे आपल्याला टाईम होता, पण आता कसं खांद्यावर जबाबदार आल्यानंतर कसं माणसाला कामं करायला लागतात किंवा कष्ट करायला लागते. लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं जबाबदाऱ्या अंगावर घ्यायला शिका. जेवढं होईल तेवढं लवकर आपल्या आईवडिलांना म्हणजे आरामात बसवा, त्यांना कामं करायला लावू नका. भले आपल्याला किती पण त्रास होते, सोडा काय विषय नाही, पण परत आपलं चांगलं होणार हे 100% फिक्स आहे. त्यावेळी आपण स्वतः कमवायला लागू ना भावांनो. म्हणजे ज्यावेळी आपण स्वतः कमाईनं, स्वतःच्या कमाईनं घरातल्यांना काहीतरी गिफ्ट करू ना, त्याचा आनंद अनुभवा लवकरच जीवनात. हेच तेवढं सांग. आणि आपलं कष्ट फक्त प्रामाणिकपणे करत राहा, बाकी काय आपल्या कष्टाला देव फळ देणार 100%, काय विषय नाही. चला जातो आता लवकर. आता जस्ट पोचलेलं आहे भाऊ जिमवरती, आपण बसलेलो आहे निवांत. तर मगाशी बोलल्याप्रमाणेच की हे काय माझ्या एकट्याची हे नाही आहे भाऊ, हे सगळ्यांचाच तेच विषय आहे. जेवढी पोरं आहे तेवढा सगळ्यांचा तोच विषय आहे. जबाबदारी एकदा अंगावर पडल्या की सगळं विसरायला लागते. तर आपण करूया कंटिन्यू आता जिमचं सगळं काम वगैरे. नंतर भेटतो तुम्हाला जिम संपल्यानंतर. ओके. तर आपण जिमवरून निघलो आता घरी जायला. आता घरी जाऊया फास्ट. सरप्राईज गिफ्ट पण आणून ठेवलेलं आहे तिथं मम्मीला. तर बघूया काय काय होते घरी जाऊ. तर पोचलेलो आहे आपण घरी. आता बघूया आतमध्ये काय चालू आहे, काय तयारी झाल्या बघूया. आता चालू आहे बड्डे गर्लचा. हे आमची काकू आहे, ही माझी बहीण आहेत, दोघी पण मेकअप वगैरे चालू आहे. अजून किती वेळ लागणार आहे? 5 मिनिटात सगळं आवऱ्या. अंकल पण बसलेले आहेत बाहेर. अंकल आणि भाऊ नाही आहे. भाऊ कुठे गेला? भाऊ गेला ड्युटीला. त्यामुळे आता काय केक वगैरे अंकल काकू आता काय कोण पण राहिलं. आता सगळेजण बोलवायला लागलेत साईडचे वगैरे. प्रिन्सेस मी प्रिन्सेस विषय मित्रमंडळी जमा झालेली आहेत सगळी. आता दिया आहे बघा, आमचं काय सगळ्यात लाटकी पोरगी आहे. आकर्षक नेतृत्व आहे. अंकल आज घरात वाढदिवस करतो, एक दिवस ताज हॉटेलला करूया काय? एक दिवस ताज हॉटेलला करायचं वाढदिवस आपण, काय विषय नाही.
हे बघा छोटा कॅमेरामॅन तडपडायला लागलाय फोन फोटो काढायला. आवडलं काय? आवडलेला नसते गिफ्ट काय अडचण नाही. काय नाही, एक दिवस 1.5 करोडचं दिन काय विषय नाही. एक दिवस 1.5 करोडचं दिन काय विषय. गिफ्ट ओपनिंग चालू आहे. तर काय आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे करून आणि आता सगळं बर्थडे वगैरे पण सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे. आता सगळं आमचं जेवण वगैरे पण झालेलं आहे. तर आजसाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन स्टे कनेक्टेड. पीस आउट.